कळंब तालुक्यातील एका गावामध्ये 21 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। गावातील एका तरुणानं फोन करून माझ्या आईनं तुला घरी बोलावलंय असं सांगून लैंगिक अत्याचार केलाय आणि बदनामी करण्याची धमकी देखील दिली। पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीनुसार कळंब पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पोलीस या नराधम आरोपीचा शोधही घेत आहेत। कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिवच्या कळंबमधील ही सगळी घटना आहे। उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। उल्हासनगर शहरात झालेला 100 कोटींचा टीडीआर घोटाळा दाबण्यासाठीच आमच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याच विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील आणि राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांनी दिला आहे। नवीन वर्षाच्या अनुषंगाने उल्हासनगर झोन मध्ये 31 डिसेंबर रोजी मॅक्झिमम पोलीस तैनाती होणार आहे। यामध्ये जवळपास 102 अधिकारी आणि 625 कर्मचारी शिवाय SRPFचा एक प्लाटून आणि इतर जे कर्मचारी त्यांची तैनाती करण्यात येणार आहे। एकूण 29 ठिकाणी आपण नाकाबंदीचे पॉइंट आपण लावले।